Hello everyone. Today we are going to see very important questions and they are useful for conversation. आपण जेव्हा बोलतो इंग्रजीमध्ये तर बोलताना काही क्वेश्चन्स तयार करायचे असतात, काही रेग्युलर सेंटेन्सेस तयार करायचे असतात किंवा दैनंदिन जीवनामध्ये बोलताना आपण काही सोपे सेंटेन्सेस असतात मराठीमध्ये. त्याला आपल्याला ट्रान्सलेट करता येत नाहीत. ते आज बघणार आहोत आपण कसं करायचं ते. इथं ॲट पेज नंबर 25 तुमच्या टेक्स्टबुक मधलं पेज नंबर 25 वरती खूप सुंदर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. व्हेरी नाईस ॲक्टिव्हिटी वी आर गोइंग टू सी टुडे. सी ॲक्टिव्हिटी नंबर 8 इज देअर and I'm reading it. Complete the following using any suitable option from those given below. तिथं तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं दिलेल्यापैकी योग्य ते पर्याय निवडून खाली काही वाक्य दिलेली आहेत. ती वाक्य कशी आहेत? इनकम्प्लीट वाक्य आहेत. ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. हां, तर असे क्वेश्चन्स तुम्ही आधी सोडवलेले आहात, त्यामुळे फार अवघड नाही आहे तुमच्यासाठी हे सोडवणं. त्यामुळे थोडंसं समजून घ्या कसं करायचं आहे ते. आणि तुम्ही आतापर्यंत शिकलेले सगळे शब्द आहेत, तरी पण मी सांगतो तुम्हाला मराठीमध्ये. तिथं काय करायचं आहे, हे एक वाक्य आहे समजा, तर हे एक वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आय डोंट पुढं कसं म्हणू शकतो तुम्ही? सेंटेन्स कसं कंप्लीट करू शकतो आपण? आय डोंट डॅश डॅश. तर आय डोंट डॅश डॅश साठी आपल्याला काय करता येईल? तर आय डोंट काय म्हणता? आय डोंट अंडरस्टँड. मला काही कळत नाही. बरोबर आहे? तसं तुम्हाला वेगवेगळे शब्द वापरायचे. पण आता हे शब्द वापरताना तुम्ही तुमचे स्वतःचे वापरले तरी चालतील. पण इथं एक ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला खाली शब्द दिलेलेच आहेत ते. आणि त्या दिलेल्या शब्दांपैकी तुम्हाला उत्तरं त्यातली निवडायची आहेत. आपल्याला कसं करता येईल हे? किती सोपं आहे बघा. काय करता येईल बघा. आता पहिलं वाक्य मला सोडवायचं असेल तर मला यातलं काय घेता येईल? आय डोंटचा अर्थ कळला का तुम्हाला? आय डोंट म्हणजे काय? समजा आपण असं म्हटलं आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाही म्हणजे मला नाही. थोडक्यात काय म्हणू शकतो? मला नाही. आय डोंट या अर्थानं मला समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड. इथं खालचे मी शब्द आहेत ते शब्द तुम्हाला सांगतो. वन बाय वन आय एम गोइंग टू टेल यू. नो मीन्स व्हॉट? KNOW. NO नव्हे, KNOW. नो म्हणजे माहीत असणे. वॉच टीव्ही बघणं. वर्क हिअर इथं काम करणं. वॉन्ट इट म्हणजे पाहिजे का? वॉन्टेड म्हणजे काय? पाहिजे का या अर्थानं, पाहिजे ते या अर्थानं. इट म्हणजे ते. वॉन्ट इट. ग्रो टॉल म्हणजे वाढणे. फॉल इल आजारी पडणे. ईट व्हेजिटेबल्स मीन्स काही भाज्या वगैरे खाणं. जम्प हाय उंच उडी घेणे. गेट अँग्री मीन्स रागावणे. अँड हॅव अ सिस्टर बहीण असणे या अर्थाने. हॅव अ सिस्टर मीन्स बहीण असणे. तर इथं काय आपल्याला काय करायचं आहे? सेंटेन्सेस आणि हे स्टेटमेंट सेंटेन्सेस आहेत. साधे सेंटेन्सेस आहेत ज्याला आपण विधानार्थी सेंटेन्सेस म्हणतो. ती देर इज नो क्वेश्चन, नो एक्सप्लेनेशन और नो ऑर्डर. किती सोपे आहेत ते. आपण काय करूया आता एक एक वन बाय वन आपण सेंटेन्सेस तयार करू. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट मगाशी म्हटलं आय डोंट अंडरस्टँड. आता इथं तुम्ही काय म्हणू शकता? इथं कोणतं वाक्य आपल्याला घेता येईल बघा. आय डोंट अंडरस्टँड ऐवजी आता तुम्ही स्वतःहून काढा काहीतरी आणि इथलंच हे करायचं आहे बघा. हे आहे ना, यापैकी तुम्हाला कोणतं तरी एक वर्ड घ्यायचे किंवा फ्रेज घ्यायची आहे. काय घेता येईल? आय डोंट. येस, व्हेरी गुड. आय डोंट नो असं म्हणू शकतो. म्हणजे मला माहित नाही. आय डोंट नो. व्हॉट इज स्पेलिंग ऑफ नो? KNOW अँड फुल स्टॉप. असं तुम्हाला ते पूर्ण करता येईल. ठीक आहे. हे कोणतं वाक्य आलं? आय डोंट नो. मी तुम्हाला ते करून दाखवले. आय डोंट नो. आय डोंट म्हणजे मला माहित नाही. आता शी मीन्स तिला माहित नाही असं म्हणायचं असेल तर तसं पुन्हा तुम्ही नो हा वर्ड यूज करू शकता. पण आपण थोडासा वेगळा करूया. शी डझंट तर ती टीव्ही बघत नाही असं म्हणायचं असेल तर
काय म्हणू शकतो? काय म्हणू शकतो? शी डझंट, व्हेरी गुड, शी डझंट वॉच टीव्ही असं म्हणू शकतो. शी डझंट वॉच टीव्ही, व्हेरी गुड. आता तो या अर्थानं, आता डझंट वॉच टीव्ही आपलं झालं, म्हणजे ती टीव्ही पाहत नाही, ती टीव्ही बघत नाही. तर पुढचं आहे आता तो आहे, ही म्हणजे तो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही म्हणजे काय, तो या अर्थानं. तर तो ते करत नाही असं म्हणायचं असेल तर ना, आता तुमच्यातले असे काही जण असतात की ज्यांना काय आवडतं, फक्त फिश अँड मीट, फक्त मासे आवडतात, किंवा एखादाच पदार्थ आपल्याला आवडत असतो. तर इथं काय म्हणू शकतो, ही डझंट, अर्थात हे चांगलं नाही, मी जे आता वाक्य सांगतो हे वाक्य अर्थानुसार ते चुकीचं तुम्ही वागणार आहात, पण मी लिहितोय इथं, ही डझंट eat vegetable. Yes, correct. He doesn't eat vegetable. Doesn't eat vegetable. पण तुम्ही सगळ्यांनी पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, भाज्या खाल्ल्या पाहिजेत. तर आपण एक वाक्य म्हणून देतोय, that he doesn't eat vegetable. It doesn't. Eat म्हणजे आता ह्याचा अर्थ, eat म्हणजे ॲनिमल, बर्ड वगैरे या अर्थानं आपण eat करणार आहोत. तर it doesn't काय म्हणू शकतो आपण, it doesn't want it. त्याला ते नको आहे. आता एखादं कॅट असेल तुमच्या घरात आणि त्याला भाजी खायला घातलात, एखादी भाजी खायला दिलीत, तिला चपाती खायला दिलीत आणि बाजूला मासे असतील, तर तो खाईल का? तर नाही खाणार. मग तेव्हा आपण काय म्हणू शकतो, इट डझंट वॉन्ट इट, त्याला नको आहे अशा अर्थानं आपण म्हणू शकतो, इट डझंट वेर इज दॅट, इट डझंट वॉन्ट इट, इट डझंट वॉन्ट इट असं आपल्याला चेंज इथं करावं लागेल. इकडे बघा तुम्हाला दाखवतो, इट डझंट वॉन्ट इट, म्हणजे इथं तुम्हाला आन्सर कसं लिहिता येईल, इट डझंट वॉन्ट इट. व्हेरी गुड. कळतंय का तुम्हाला, इट डझंट वॉन्ट इट, ते त्याला नको आहे या अर्थानं. आता इथं पुढच्या बाजूला आपण बघतोय ॲट द राईट साइड, वी डोंट, वी डोंट. आता इथं तुम्ही काही करू शकता. आता तुम्ही जर स्वतःचे